नमस्कार मंडळी, प्रज्ञास क्रेझी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज बनवूया इंडियन फ्लेवरची देसी मॅगी। तर त्यासाठी इथे काय घेतलं आहे, खलबत्ता घेतला आणि 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात। मस्त लाल तिखट टाकलं आहे। आता हे काश्मीरी लाल तिखट आहे, जास्त चवीला तिखट नाही पण कलरला आहे। तर बघा मस्त अशी टेम्पटिंग चटणी तयार झाली। याच्यामध्ये नुसतं मीठ जरी टाकलं आणि तेल टाकलं ना तरी छान लागते। तर अशी चटणी तयार करून घ्यायची आहे। आणि इथे 1 पॅकेट मॅगीचा, ओके, एकच पॅकेट घेतले मॅगीचा। आणि एक 5-10 मिनिटापूर्वी मटार उकळायला टाकले होते, त्याच्यामध्येच मॅगी टाकली आहे शिजायला। 2-3 मिनिटं बघितल्यानंतर मॅगी थोडी मोकळी झाली आहे आणि छान ती शिजवून घ्यायची आहे बरं का। मटार आणि मॅगी दोन्ही पण व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत। आता ते शिजलं, फोडणीची तयारी। कढईमध्ये तेल तापवून त्यामध्ये कांदा टाकला, शिमला मिरचीचे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत, टोमॅटोचे तुकडे। जशी आपण आपल्या भाजीला फोडणी देतो ना, टोमॅटो कांदा, तशी फोडणी द्यायची आहे आणि अशी देसी स्टाईलने मॅगी बनवायची आहे। तर हळद, मीठ आणि हा आपण जो मसाला केला होता लसूण आणि लाल तिखटाचा, तो छान परतून घ्यायचा आहे तेलावर। दिसायला बघा आता सुंदर दिसायला लागलेला आहे हे जे काही प्रकरण बनवतोय आपण ते। आणि त्यामध्ये ही शिजलेली मॅगी थोड्याशा पाण्यासहित मिक्स केलेली आहे। ओके, ही मॅगी जी आहे ना ती आपल्या अशा झणझणीत आणि चविष्ट भुकेसाठी आहे। खूप छान फ्लेवर देते रेग्युलर मॅगीपेक्षा। तर सर्व साहित्य जवळजवळ टाकून झालेलं आहे। आता फक्त एक साहित्य मॅगी मसाला जो त्या पॅकेटमध्येच असतो तो मिक्स केला, व्यवस्थित ढवळून घ्यायची आहे। आणि अगदी थोडंसं पाणी टाकलं कारण की कढईला चिकटायला नको म्हणून। आणि व्यवस्थित शिजवून घेतली आणि अशी आपली मस्त मॅगी तयार आहे। बघा तुम्हाला कशी वाटते ही मॅगीची रेसिपी। जर आवडली असेल तर कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमच्या मैत्रिणींना अशी वेगवेगळी मॅगीची जी रेसिपी आहे त्या शेअर करा, ओके। आणि अशी जी भन्नाट चव अनुभवायची असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करत राहा। थँक्यू।